जय महाराष्ट्र। मी माधव सावरगावे। ही व्यथा आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाची। शेतकरी शेतमजूर म्हणून आई वडील काबाड कष्ट करीत असतात। काबाड कष्ट करताना आपला मुलगा शिकून मोठा होईल असं स्वप्नही ते उळाची बाळगून असतात। मात्र यंदाच्या दुष्काळानं त्यांच्या स्वप्नाची धूळधाण केलेली आहे। यंदाच्या दुष्काळात गावागावात पिण्याचं पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि शेतातलं खरीप आणि रब्बीचं पीक आलं नसल्यामुळं पोटाला खाण्यासाठी कुठून आणायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। आणि यातच आपल्या मुलांचं शिक्षण कुठून करायचं हाही प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। आणि त्यामुळंच शाळा महाविद्यालयामध्ये गाव सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडे येण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कोण करणार असा एक प्रश्न या दुष्काळात निर्माण झालेला आहे। या दुष्काळानं शेतकऱ्यांची जशी अवस्था केलेली आहे तशीच अवस्था शेतकऱ्यांच्या मुलांची म्हणजेच विद्यार्थ्यांची झालेली आहे। औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागात शिकणारी ही ऐश्वर्या पवार सकाळी 7 वाजल्यापासून कमवा आणि शिका योजनेत काम करून आपलं शिक्षण तिनं कसं तरी करत सुरू ठेवलंय। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावर गावातील ऐश्वर्यानं उच्च शिक्षणासाठी औरंगाबाद गाठलं। पण आता दुष्काळामुळे तिच्या आईकडून पैसे मिळत नसल्यानं तिच्या शिक्षणाची अवस्था दुष्काळातल्या वाळलेल्या पिकासारखी झाली आहे। कारण तिला यंदाच्या भीषण दुष्काळाची जबर झळ बसली आहे। तर आमच्याकडं 1.5 एकर शेती आहे आणि ती शेती आईच पाहते, असं दुसऱ्यांकडून करून वगैरे घेते आणि शेतीमध्ये काम करते। आणि 1.5 एकर शेतीमध्ये काही होत नाही तर बाहेर पण काम करते आई। पण सध्या शेतीमध्ये काही कामं नाही आहेत आणि म्हणजे गावाकडच्या लोकांना शेतीशिवाय दुसरं काही म्हणजे कला वगैरे नसते की ते उदरनिर्वाह करू शकतील। आणि दर महिन्याला मला 2000 रुपये भेटायचे। आई इकडून तिकडून करून कसेही करून म्हणजे माझ्या मुलीनं उच्च शिक्षण घ्यावं, जे आमचे हाल झाले ते होऊ नये त्यासाठी मला इथं शिकण्यासाठी विद्यापीठात ठेवलं। पण आता बोलते आई की तू परत ये, म्हणजे माझ्याच्यानं पैसे नाही देऊ शकत, मी कुठून आणणार पैसे। त्यामुळं मी कमवा शिकामध्ये काम करते। इकडे 2000 रुपये मिळतात आणि जेवणाचा वगैरे खर्च आमचा निघतो। पण त्याचबरोबर दैनंदिन जे दुसऱ्या गरजा आहेत त्यासाठी आम्हाला आणखी काही पैशाची गरज आहे। म्हणजे 2000 मध्ये आमचं सगळं होऊ शकत नाही, जेवण वगैरे निघेल, पण आम्हाला मदत करावी सरकारने वगैरे, असं आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे मदत केली पाहिजे। म्हणजे मला शिष्यवृत्ती पण नाही येत ओपनमध्ये असल्यामुळे, पण गरिबी एवढी आहे की घरून मला पैसे नाही देऊ शकत घरचे। तर म्हणजे सरकारने मदत केली पाहिजे आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना। आम्ही सकाळी एवढ्या लवकर उठून 7 वाजेपासून थंडीमध्ये इकडे येतो, आमचे खूप हाल होतात आणि घरच्यांची पण जाणीव होते की बाबा घरचे कसे करत असतील। आणि उच्च शिक्षण घेते मी PGला, तर घरच्यांना त्रास द्यायला नको वाटतं मला आणि देऊ पण शकत नाही आता या परिस्थितीमध्ये एवढ्या दुष्काळामध्ये। दुष्काळात वाळलेल्या या पिकातून तिची आई तरी तिला कुठून पैसे देणार? या 1.5 एकर जमिनीबरोबर रोजंदारीवरती काबाड कष्ट करून पोट भरणाऱ्या ऐश्वर्याच्या आईचा जीव आता कासावीस होतोय। लेकरांनी शिकावं, आपलं दारिद्र्य दूर करावं असं स्वप्न पाहणाऱ्या या आईला असंख्य वेदना होत आहेत। पण हे सगळं सांगणार तरी कुणाला? म्हणूनच पोटासाठी राबणारे हात थांबल्यानं ऐश्वर्याला तिची आई जड अंतकरणानं शिक्षण सोडायला सांगतेय। मला 1 एकर शेती आहे। 2 वर्ष झाल्या शेतीमध्ये काही पिकत नाहीये, त्यामुळे माझी मुलगी शिक्षण सोडून देण्याची वेळ आलेली आहे तिला। पण ती मुलगी खूप हुशार आहे, जर्नलिझम करीत आहे, पत्रकारी। त्यामुळे तिला शिक्षण शिकायची खूप इच्छा आहे, पण मी पुरवू शकत नाही तिची इच्छा। माझ्याकडं काही माझ्या शेतामध्ये 2 वर्ष झालं काही पण पिकत नाही। मला त्या मुलीच्या पाठचे 2 मुलं आहेत। तिची वेळ शिक्षण सोडून घरी बसण्याची वेळ आहे, पण ती खूप जिद्दी आहे, तिला शिकावं असं वाटतं, पण मी पुरवू शकत नाही। ही केवळ ऐश्वर्याचीच वेदना नाही, तिच्यासारखंच दुःख विद्यापीठाच्या भूगोलशास्त्र विभागात शिकणाऱ्या देवानंद नागरे याचं आहे। देवानंदच्या वडिलांकडे गजानन नांगरेंकडे 6 एकर शेती आहे। शेती दुष्काळामुळे वाळून गेली, त्यामुळे देवानंदचा बापही आर्थिकदृष्ट्या मोडून पडला। आज देवानंद कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी काम शोधतोय, पण त्याला त्यासाठी खूप पायपीट करावी लागते। आमच्याकडे जवळपास 6 एकर शेती आहे
आणि ती जवळपास कोरडवाहू आणि पाऊस पडला तर पाणी असतं। आणि ह्या वर्षी जे दुष्काळ पडला, आम्ही शेतीची जी पेरणी केली जवळपास आमचा 75-80 हजार रुपये खर्च झाला शेतीमध्ये। आणि आता आम्हाला त्यातून जे मिळणारं इन्कम आहे तर ते जवळपास फक्त 7 ते 8 क्विंटल कपाशी झाली। तूर पेरली होती, तुरीला शेंग पण आली नाही कारण तिला पाणीच भेटलं नाही। आणि जे कपाशी होती तर 7 ते 8 क्विंटल झाली जवळपास। की माझे आईवडील मला असं म्हणतात की आता ह्या वर्षी आपण सध्या जे इथून मागं काही केलं, एक सेमिस्टर झालं, पण आता तुला पैसे देणं घरून शक्य नाही कारण आपल्याकडे शेतीत तर काही पिकलंच नाही यावर्षी। त्याच्यामुळे आपल्यावर खूप वाईट परिस्थिती आहे। तू यावर्षी शिक्षण थांबव आणि पुढच्या वर्षीपासून परत चाली कर। मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांचीही अशीच होरपळ सुरू आहे। बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातल्या जळगाव शिवारात असलेली गजानन नांगरेंची 6 एकर शेती यंदाच्या दुष्काळात उन्हाळ्यासारखी वाळून गेली। दुष्काळाच्या या चटक्यांमध्ये देवानंदचे वडीलही जगण्याचा आधार शोधतायत। 5-6 एकर जमीन माझ्याकडे आहे, त्याच्या कपाशी, सोयाबीन, तूर लावलेलं होतं, पण ते काहीच झालं नाही कारण कापूस लयत लय 5-6 क्विंटल झाला, खर्च 60-70 हजार होऊन गेला, तरीसुद्धा तो खर्चसुद्धा वसूल होत नाही। आज 1 रुपया 2 रुपये त्यातून पाहिजे तसं उत्पन्न मिळालं नाही। आणि थोडं मुलाला म्हणलं आमदार साल घरी राहा, मी सुरुवातीला त्याला 3000 रुपये दिले होते, त्याला म्हणलं घरी राहा, पुढल्या वर्षी साल पाणी बरं आलं तर तुला शाळेत पुढच्या वर्षी पाठवू। पण मुलगा म्हणे नाही, तो तिथंच विद्यापीठात काहीतरी कामधंदा करतो आणि ते त्याचं शिक्षण फार चालवतो, पण तरी त्याला म्हणलं माझ्याकडून 1 रुपयासुद्धा तुला इथून पुढं सध्या मिळू शकत नाही। विद्यापीठात शिक्षण घेऊन कुटुंबाचा आधार होईल म्हणून गावाकडे आई वडील काबाड कष्ट करतात। पै जोडून मुलांना शिक्षणासाठी शहराकडे पाठवतात, त्यांना शिकवतात। मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही। निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी मोडून पडल्यानंतर घोषणा करणारे मायबाप सरकारही पावसासारखंच करतायत। त्यामुळे पोटाची खळगी भरण्याच्या चिंतेत मुलांच्या शिक्षणाची कोण तसदी घेणार, त्यामुळेच जीव टांगणीला लागलाय। औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 52 विभागात जवळपास 4.5 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात। यातील जवळपास 80% विद्यार्थी हे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह बुलढाणा, वाशिम, नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील आहेत। यातील काही विद्यार्थी विद्यापीठ वसतिगृहात राहतात, तर उर्वरित विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या भागात भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात। एकट्या औरंगाबादमध्ये जवळपास 45 शासकीय तर 104 वसतिगृह ही खासगी संस्थांची आहेत। विद्यापीठ आणि खासगी वसतिगृहात जवळपास 30,000 विद्यार्थी आहेत। हे विद्यार्थी शेतकरी कष्टकऱ्यांची मुलं आहेत। वसतिगृहात राहणाऱ्या 30,000 विद्यार्थ्यांव्यतिरिक्त 1,12,000हून अधिक विद्यार्थी शहरात विविध ठिकाणी भाड्यानं खोली करून राहत असल्याचा अंदाज आहे। ही सगळी मुलं ग्रामीण भागातील आहेत। यातही मोठी संख्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांची आहे। औरंगाबाद शिवाय जालना, परभणी, लातूर, नांदेड या शहरातही शिक्षण केंद्र असल्यानं तिथेही त्याच संख्येनं विद्यार्थी असू शकतात। औरंगाबाद विद्यापीठाशी संलग्न 419 महाविद्यालये आहेत, तर त्याच तुलनेत नांदेड विद्यापीठात जवळपास 450 महाविद्यालयांची संख्या आहे। त्यामुळे सध्या 7.5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे। ही व्यथा केवळ औरंगाबादच्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांची नाही, ही व्यथा आहे मराठवाडा, विदर्भ आणि ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागातील विद्यार्थ्यांची। अनेक विद्यार्थी गाव सोडून शिक्षणासाठी शहरात गेली, त्या विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे। या विद्यार्थ्यांच्या व्यथेवर कोण फुंकर घालणार आहे ते सुद्धा पाहूयात। इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर परत येऊयात। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र। मराठवाड्यामध्ये औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, तर परभणीला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे। यासोबतच जवळपास 900 कॉलेजेस मराठवाड्यामध्ये आहेत। या ठिकाणी जवळपास 4.5 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात। ही शिक्षण घेणारी विद्यार्थी बहुतांश
शेतकरी आणि शेतमजुराची मुलं आहेत. ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना आपल्या पोटाची खळगी या दुष्काळात भरणं शक्य होत नाही, तर ती माणसं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्न पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. यंदा तर अतिशय भीषण स्थिती. खरीपात पेरणी केल्यानंतर पाऊस पडलेला नसल्यानं संपूर्ण खरीप वाळून गेलं. रब्बी तर पेरलीच नाही. त्यामुळे शेतीवर आपला उदरनिर्वाह, मुलामुलींचं शिक्षण, लग्न कसं करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर. त्यानंतर दुष्काळाची तीव्रता समजली. मराठवाड्यातील 8,530 गावांपैकी 7,281 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी. केवळ 1,252 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त. मात्र या गावातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती. मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 66 तालुक्यांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या चक्रव्यूहात. 2018 या वर्षात 950 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या. या परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्या मुलांना शिक्षणासाठी औरंगाबाद, नांदेड, पुणे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाला पाठवलं होतं ते त्यांना परत बोलावतायत. कारण जिकडे पोटाची खळगी भरण्यासाठी पैसा नाही, तिकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून उभा करायचा ही चिंता त्यांना सतावतीये. माझ्या पप्पाकडे 3 एकर शेती आहे. त्यामध्ये बाजरी, कापूस, सोयाबीन हे पीक घेतलं जातं. आणि आता त्यातल्या मराठवाड्यामध्ये खूप दुष्काळ असतो आणि त्यातल्या त्यात माझा जिल्हा जालना आहे. त्याची तर खूपच भीषण अवघड परिस्थिती आहे. आणि या वर्षी काही चांगलं पीक नाही आलं. आमच्या उदरनिर्वाहाचं साधन शेतीच आहे. पप्पा शेती करतात. आणि सुरुवातीच्या काळामध्ये पप्पांनी मला पैसे दिले आणि नंतर बघितलं की पाऊस हा कमी पडायला लागला. शेतीमध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे येऊ नाही लागलं. मग पप्पा म्हणे तू आता घरी ये, बस मी यानंतर पैसे देऊ शकत नाही. पण मी सांगितलं की नाही मला शिकायचं आहे. मग पप्पा म्हणे पण मी तुला पैसे देऊ शकत नाही, मी काय करू. मग मी सांगितलं की मी इथे विद्यापीठामध्ये कमवा शिका ही योजना आहे. यात मी 2,000 रुपये महिना मिळतो आम्हाला तिथे भत्ता. आणि यामध्ये मी माझं मेस, खाणं पिणं आणि वैयक्तिक खर्च धकू शकते. की माझ्या घरची परिस्थिती खूप आलागीची आहे. कारण मी एक शेतमजुराचा मुलगा आहे परंतु की सध्याच्या घडीला की दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे घरच्या हाताला काम मिळत नाही. पहिले माझ्या घरचे थोडेफार पैसे पाडायचे, पण सध्या कधी कोरडवाहू शेतीमध्ये काम करायचे. कधी आता ऊसतोडीला जात आहेत माझे घरचे. परंतु मी इथं आता औरंगाबाद यासारख्या ठिकाणी विद्यापीठात शिकण्यासारखी म्हणजे पैसा लागतो. पण मी इथं आल्यापासून अगोदर येथेमध्ये एका कंपनीमध्ये जॉब केला काही पार्ट टाईम म्हणून आणि सध्या इथं कमोशिकामध्ये काम करतोय. मराठवाड्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2017 या वर्षात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 191 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तर 2018 मध्ये ही संख्या 207 होती. औरंगाबाद जिल्ह्यात 2017 मध्ये 138 शेतकरी आत्महत्या झाल्या. तर 2018 मध्ये 139 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळलं होतं. परभणी जिल्ह्यात 2017 मध्ये 127 शेतकरी आत्महत्या झाल्या. 2018 या वर्षात 125 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यात 2017 मध्ये 139 शेतकरी आत्महत्या झाल्या. तर 2018 मध्ये 126 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. जालना जिल्ह्यात 2018 मध्ये 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नांदेडमध्ये 2018 मध्ये 96 तर लातूरमध्ये 2018 मध्ये 82 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2017 मध्ये 56 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर 2018 मध्ये 58 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यासह राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे अशा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फी माफी करून सरकारनं मोठा दिलासा दिला. मात्र या विद्यार्थ्यांना बाहेरगावी राहून शिक्षण घेणं कठीण झालंय. त्यामुळेच औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं साथ दिली आहे, ती कमवा व शिकाच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा हे विद्यापीठ मुळातच कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचं विद्यापीठ म्हणून मानलं जातं. आणि इथं आहेच ती परिस्थिती की कष्टकरी आणि शेतकऱ्यांचीच मुलं शिक्षणासाठी येतात आणि यांच्याकडून आपण मुलांकडून विद्यापीठाची पूर्ण परिसराची साफसफाई करून घेतो. म्हणजे ते श्रम म्हणून या श्रम प्रतिष्ठा या पद्धतीनं आपण त्यांच्याकडून अशी थोडेफार कामं करून घेत असतो. आणि मुलींकडून आपण विद्यापीठाला जी स्टेशनरी लागती, फाईल, पॅड, लिफाफे हे सर्व
स्क्रीन वगैरे करणं, कच्चा मटेरियल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून इथं आपण त्यांच्याकडून व्यवस्थित ते मुलींकडून करून घेत असतो आणि तेच विद्यापीठामध्ये यूज करत असतो. हा जवळजवळ म्हणजे हा असा दृष्टिकोनातून विचार जर केला तर दुष्काळी परिस्थितीचा 2000 रुपये प्रति महिना म्हणजे 29 दिवस जो मुलगा विद्यार्थी कामाला आला आणि 29 दिवस काम करून तर त्याचा पूर्ण मेसचा आणि थोडेफार उर्वरित पैसे जे असतील त्याला पेन पुस्तक खरेदीसाठी ते 200-300 रुपये त्याला यूज करता येतात. जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात ते विद्यार्थी या योजनेत काम करून आपलं शिक्षण पूर्ण करतायत. येणारा 5 महिन्यांचा काळ हा मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना खडतर जाणार आहे. अशामध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनंही पुढाकार घेऊन दिलासा दिलाय. मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या दुष्काळी परिस्थितीचं स्वरूप किती तीव्र आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बहुसंख्य येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांची मुलं यामध्ये संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या 2-3 महिन्यापासून अनेक विद्यार्थ्यांचे आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आमच्याकडे वसतिगृहात राहतात तर त्यांनी जे अर्ज केले त्यावरून अशी परिस्थिती लक्षात आली की अनेक विद्यार्थ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे पालकांनी पैसे पाठवणं अडचणीचं झालेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी विनंती केली की गावाकडे येऊन अभ्यास करा आणि परीक्षेपुरतं जा. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मागच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की ह्या अशा विद्यार्थ्यांना ज्यांना दुष्काळी परिस्थितीमुळं भोजनाची व्यवस्था करणं कठीण झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला मोफत भोजन देता येईल, ज्या सेवाभावी संस्था आहेत किंवा CSR फंडिंग यांच्याकडे जर आपल्याला काही आव्हान करता आलं की अशा विद्यार्थ्यांसाठी जर काही मदत करता येईल तर तो आम्ही प्रयत्न करणार आहे. तसंच विद्यापीठाच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांसाठी काही निधी उपलब्ध करून यांच्या भोजनाची व्यवस्था जर करता आली की जेणेकरून त्यांना शिक्षण सोडून दुष्काळी परिस्थितीमुळे गावाकडे जाण्याची वेळ येणार नाही. तसाच प्रयत्न नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा विचार करून 2016 साली तत्कालीन कुलगुरू माननीय डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कल्याण आणि पुरस्कार योजना या विद्यापीठामध्ये सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मदत मिळालेली आहे. प्रस्तुत योजना याही वर्षी दुष्काळी परिस्थितीचा विचार करून माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर उद्धवजी भोसले यांच्या मान्यतेनं येत्या काळामध्ये राबवली जाईल. त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये कमवा शिका ही योजनासुद्धा जनसंपर्क कार्यालयाकडून चालवली जाते. त्याही अंतर्गत आर्थिकदृष्ट्या जी मुलं कमकुवत आहेत त्यांना मदत केली जाते. दुष्काळामुळं किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं शिक्षण बंद होणार आहे किंवा तो अडचणीत सापडलेला आहे अशा विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये किंवा उच्च शिक्षण त्याला घेता यावं म्हणून विद्यापीठ नेहमी त्याच्या पाठीशी राहिलेलं आहे. मुलगा किंवा मुलगी शिकून मोठी झाली तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होऊ शकतो. मात्र इथं 18 विश्व दारिद्र्य शेतकऱ्यांच्या 5वीला पुजलेलं असताना सोनेरी दिवस कधी येणार हा प्रश्न आहे. म्हणून समाजातल्या विविध घटकांनी हातभार लावावा, या विद्यार्थ्यांना आधार द्यावा असं आवाहन विद्यापीठाकडून केलं जात आहे. मराठवाड्यामध्ये आपण जर संस्कृती पाहिली की ही दानशूर लोकांची भूमी आहे. कष्टकरी असतील, गरीब लोक असतील, यांना मदत करण्याची वृत्ती या समाजामध्ये, या भागातील समाजामध्ये आहे, सुरुवातीपासून आहे. औरंगाबादला इंडस्ट्रियल एरिया चांगला आहे. इंडस्ट्रियल एरियामधले जे उद्योजक आहे आणि विद्यापीठ यांचा संवादसुद्धा चांगला आहे. सातत्यानं त्यांच्यासोबत बैठका असतात, काही देवाणघेवाणसुद्धा काही कामाची असते. तर आम्हाला निश्चित खात्री आहे की ते मदत करतील आणि आम्ही या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी आहेत यांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी आपण पुढे यावं आणि आपल्या मदतीनं यांना या वर्षामध्ये आर्थिक मदत होईल आणि त्यांचे इतर जे प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवायला उपयोग होईल असं मी या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो. शेतकरी, कष्टकरी, आई बापाची वेदना आता त्यांच्या मुलांना अधिकपणे जाणवू लागली आहे.
ही वेदना त्यांनी सोसत असलेली झळ पाहून विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द निर्माण होतीये. मात्र परिस्थिती समोर जिद्दीला हात टेकावे लागतायत. आता त्या जिद्दीला साथ हवी आहे, ती दानशूर आणि आधार देणाऱ्या हातांची. गेल्या 3 महिन्यांपासून केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला जातोय, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. तशीच अवस्था दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची म्हणजे विद्यापीठामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. तरीही महाराष्ट्रामध्ये सामाजिक जबाबदारीचं भान असल्या अनेक मंडळी आहेत. त्या मंडळी, ती माणसं या दुष्काळग्रस्त व्यथांना कशी मदत करतायत, त्यांच्या दुःखावर कशी फुंकर घालतायत ते पाहूयात. इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर परत येऊयात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये समस्याचं निराकरण करण्यासाठी सामूहिक कृतीची एक उज्ज्वल परंपरा आहे. यातूनच यंदाच्या दुष्काळावरही मात करता येऊ शकते. आज महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक शाळा, 10,000हून अधिक महाविद्यालय, सर्व प्रकारची मिळून 51 विद्यापीठं असून त्यात 2.5 कोटी विद्यार्थी, 10 लाख अध्यापक प्राध्यापक कार्यरत आहेत. राज्यभरात विविध शासकीय सेवेत असलेल्या लोकांची ग्रामीण व निमशहरी भागाशी नाळ अद्याप पूर्णपणे तुटलेली नाही. त्यांचे आई वडील अथवा आप्तजन अद्यापही खेड्यात, शहरातील गरीब वस्त्यांमध्ये अगदी झोपडपट्टीत राहतात. उपरी निर्दिष्ट एकंदर वास्तव लक्षात घेऊन आज घडीला महाराष्ट्रातील शेती व त्या जमिनीवरती प्रत्यक्ष राबणारे शेतकरी आणि शेतमजूर अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करतायत. त्याचा गांभीर्यानं विचार करणं या सर्व शिक्षण संस्था आणि शिक्षकांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामध्ये पुढाकार जो घ्यायचा आहे तो खरं तर शिक्षकांनी, प्राध्यापकांनी घ्यायला पाहिजे. कारण शिक्षक आणि प्राध्यापक हे सरळ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, संपर्कात येणार आहेत. आणि हा समाजामध्ये, शहरामध्ये येऊन स्थायिक झालेला जो वर्ग आहे, स्थिर झालेला जो वर्ग आहे, त्याची ही नैतिक जबाबदारी आहे की अशा मुलांच्या पाठीशी त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी केलं पाहिजे. नुसतं शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी हे काम करून भागणार नाही, तर याच्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर्स आहेत, याशिवाय शिक्षण संस्था आहेत. विद्यापीठाशी सुद्धा आमचा आता संवाद आम्ही करणार आहोत. विशेषतः जलसंधारणाची कामं, व्यक्तिगत कामं करण्याच्या पेक्षा गाव पातळीवर 4-5 गावं निवडून तिथं आपल्याला अशा प्रकारचं काही करता येईल का, या जाणीवेतून गेल्या दुष्काळात औरंगाबादमध्ये उद्योजकांची संघटना असलेल्या CMIA संघटनेनं 300 मुलांच्या खर्चाचा भार उचलला होता. यंदाही तसाच प्रयत्न असणार आहे. तालुक्यांच्यात अनेक गावांच्यातनं तेवढीच गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीत तिथल्या मुलांना अशा स्वरूपाचा सपोर्ट देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इंडस्ट्री म्हणून, इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणून आम्ही तर निश्चितच मागच्या वेळेला जसा प्रयोग केला होता तसा परत एकदा प्रयत्न करू आणि मदत करू. पण सर्वच समाजांनी याचं भान ठेवून पुढे येण्याची गरज आहे. दुष्काळी स्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती परिणाम होणार नाही यासाठी शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, नेते, दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक आणि आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करताना हा आधार मोलाचा ठरणार आहे. आम्ही ही शेतकऱ्यांच्या मुलांची व्यथा मांडली. ही व्यथा महाराष्ट्र ऐकून सकारात्मक साथ देईल हा विश्वास आहे. नांदेडहून प्रवीण खंदारे, परभणीहून नजीर खान, जालन्याहून मुकुंद पाठक आणि औरंगाबादहून व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे. जय महाराष्ट्र, मराठवाडा.